महिलांसाठी लोकांत विश्वास झालेला आहे, काय सांगा? आपल्याकडे जवळजवळ 60 लाख असे बचत गट आहेत आणि बचत गटांची मुख्य समस्या असते की जे ते काय तयार करतात त्यांच्या वायपतीप्रमाणे तर त्यांना विक्रीसाठी त्यांना खूप त्रास असतो, खूप प्रश्न असतात, अडचणी येतात आणि त्यांची विक्री सहज करता यावी त्यांना म्हणून हे दादाज उद्योगिनी असं आपण काढलेलं आहे. त्याच्यावरती महिलांना आपलं उत्पादन डाउनलोड करता येईल आणि जे कोणी विक्रेते असतील त्यांना ऑनलाईन विक्री करण्याची त्याच्यामध्ये सोय असणार आहे, जेणेकरून महिलांचे जे काही प्रॉडक्ट असतील, जे काही उद्योग असतील, लहान असतील मोठे असतील, ते अनेक लोकांना कळतील आणि त्यांच्या विक्री वाढण्यास मदत होईल. केवळ त्यामुळे त्यांचा उद्योग जो आहे तो वाढणार आहे आणि महिला सक्षम होणार आहेत. शेवटी आपण बीडचे पालकमंत्री आहात, काल बीड दौरा केलेला आहे, काय प्रश्न आहेत, कोणते प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचं महत्त्वाचं आहे, काय सांगाल बीडच्या काल दौऱ्यासंदर्भात? काल 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन होता, त्यामुळे सगळेच कार्यक्रम होते. खास करून मी पशुवैद्यकीय महाविद्यालय बीड याचा भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी तिथे गेले होते. त्याचं आम्ही उद्घाटन केलं, त्यामुळे तिथल्या स्थानिक विद्यार्थ्यांना, स्थानिक शेतकऱ्यांना ह्या महाविद्यालयाचा खूप मोठा फायदा होणार आहे. ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हॉस्टेलचं सुद्धा आम्ही उद्घाटन केलं, कारण ऊसतोड कामगारांच्या मुलांचे प्रश्न खूप आहेत, शिक्षणाचे आहेत, राहण्याचे आहेत, सुरक्षेचे आहेत. आता त्या मुलांना एक चांगलं हॉस्टेल तिथे बांधून झालेलं होतं, त्याचं आम्ही लोकार्पण केलेलं आहे आणि अशाच ऊसतोड कामगारांच्या ज्या समस्या आहेत त्याच्यावरती आम्ही सातत्याने चर्चा केली.